नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती 2024 पद अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी काही महत्वाचे कॉम्प्युटरचे क्वेश्चन बघणार आहोत. या क्वेश्चनचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार. तर बघा, क्वेश्चन पहिला काय आहे, 1 GB म्हणजे काय असते? जीबी म्हणजे काय असते? गिगाबाईट. गिगाबाईट. तर बघा, 1 GB म्हणजे काय असते? आपण ऐकलंय केबी, एमबी, जीबी आणि एक असते टेराबाईट. तर सर्वात आधी काय येते? केबी, मग येते एमबी, मग जीबी आणि टीबी. तर जीबी म्हणजे काय असते? जीबीच्या आधी काय असते? एमबी. ते काय होणार? 1024 MB. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. आता बघा, तुम्हाला समजवतो. 1 बिट म्हणजे काय असते? आधी येते बीट. अरे सॉरी, 1 बीट. 1 बिट म्हणजे काय असते? बायनरी डिजिट. बायनरी समजून घ्या. समजत नसेल तर पाठ करून घ्या. बायनरी डिजिट मध्ये काय येते? 0 आणि 1 हे दोनच अंक येतात. बिट म्हणजे काय? बायनरी डिजिट. त्याच्यामध्ये काय येते? 0 आणि 1. आणि 4 बिट मिळून काय येते? तर 4 बिट मिळून काय बनते? एक निब्बल. हे पाठ करून घ्या. आणि काय असते? एक असते 8 बिट्स. 8 बिट्स म्हणून काय बनते? एक बाईट. एक बाईट. आणि 1024 बाईट म्हणजे काय असते? 1 किलोबाईट. समजलं? तसंच 1024 किलोबाईट म्हणजे काय असते? 1 MB. आणि 1024 MB म्हणजे 1 गिगाबाईट. समजले? 1 GB. ठीक आहे? तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा बघू. आणि तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. तिथे मला मेसेज करा, तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन जर समजलं नसेल तर. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे तुम्ही पाठ करून घ्या. क्वेश्चन नंबर सेकंड आहे. थर्ड आहे. सेकंड होता WWW चा फुल फॉर्म काय आहे? हा आपल्या कॉम्प्युटरचा पहिला लेक्चर झालाय, त्याच्यामध्ये सांगितलं आहे. आणि WWW चा शोध कोणी लावला? टिम बर्नस ली. टिम बर्नस ली यांनी WWW चा शोध लावला. आणि याचा फुल फॉर्म काय आहे ते तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगा. ही टेम्पररी मेमरी आहे. टेम्पररी मेमरी कोणती असते? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅमचा फुल फॉर्म काय? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅम ही मेमरी कशी असते? टेम्पररी. हिला आपण एक्सपांड करू शकतो, काढू शकतो, रिमूव्ह करू शकतो. पण रॉम कशी असते? ही रॉम ही परमनंट. रॉम ही परमनंट मेमरी असते. आणि हिचा फुल फॉर्म काय? रीड ओनली मेमरी. टेम्पररी मेमरी म्हटलं तर रॅम लक्षात ठेवायची. इंटरनेटवरून संगणकावर फाईल ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेला म्हणतात. समजा आपण इंटरनेटवर आलो आणि तिथून एक फाईल आपण डाउनलोड केली तर त्याला काय म्हणतात? डाउनलोडिंग म्हणतात. फाईल ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेला डाउनलोडिंग म्हणतात. क्वेश्चन नंबर 5 आहे. खालीलपैकी कोणती रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस आहे? तर रीड ओनली मेमरी तर काय असते? ते असते रॉम. आणि रॉम कुठे दिसत आहे? एकाच ऑप्शन मध्ये, थर्ड ऑप्शन. CD रॉम ही काय? रीड ओनली मेमरी. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये दिली आहे. तिथे तुम्हाला ICDS एक्झाम बद्दल तसेच सर्व महत्वपूर्ण एक्झाम बद्दल तुम्हाला तिथे अपडेट मिळत राहतील. तर बघा, क्वेश्चन 6 काय? IP चे पूर्ण रूप काय? म्हणजे IP चा फुल फॉर्म काय? तर IP चा फुल फॉर्म असते इंटरनेट प्रोटोकॉल. क्वेश्चन नंबर 7 आहे. खालीलपैकी कोणते एक वैध संकेतस्थळाचे नाव आहे? म्हणजे कोणती एक वेबसाईट आहे? तर कोणती आहे? अशी वेबसाईट असते का .com .com? नाही.
www.com त्याच्या पुढे काही असते, ही नाही. माय वेबसाईट हे कोणती वेबसाईट आहे, तर काय असते, एक वैध वेबसाईट www डॉट आणि तिथे नाव असते mywebsite.com, जे असेल ते ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 8 काय म्हणते, खालीलपैकी कोणते शोध इंजिनचे उदाहरण आहे. शोध इंजिन म्हणजे काय असते, सर्च इंजन. सर्च इंजन म्हणजे शोध इंजन म्हणतात मराठीत. ते इंटरनेट एक्सप्लोरर आहे का, नाही. मोझिला फायरफॉक्स आहे का, नाही. ओपेरा मिनी आहे का, नाही. तर काय, गुगल हे सर्च इंजन आहे. क्वेश्चन नंबर 5 खालीलपैकी हा झालाय क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9 खालीलपैकी कोणता एक वैध ईमेल ऍड्रेस आहे. ते ईमेल ऍड्रेस कसा असते आपला, तुम्ही तुमचा ईमेल ऍड्रेस आठवा, तुम्हाला त्याच्यावर हा क्वेश्चनचा आन्सर मिळणार. @gmail असते, पण त्याच्यानंतर काय असते, .com. ते इथे नाही येत, हा आहे का, नाही. www नाही येते का, नाही येत ईमेल ऍड्रेस मध्ये. myname.com नाही, त्याला नेहमी लागला असतो, त्याच्यानंतर जीमेल वगैरे जे असेल ते. हे काय, myname@gmail.com ही एक वैध ईमेल ऍड्रेस आहे. क्वेश्चन नंबर 10 आहे, संकेत स्थळाच्या संदर्भात .edu म्हणजे काय, तर .edu म्हणजे काय, एज्युकेशन. याला काय म्हणतात, डोमेन. डोमेन म्हणतात. .edu म्हणजे एज्युकेशन. क्वेश्चन नंबर 11 आहे, खालीलपैकी कोणते संगणकातील इनपुट उदाहरण आहे. इनपुट म्हणजे काय, आपण एखादी माहिती बाहेरून कम्प्युटर मध्ये आत देतो, बाहेरून आत देतो. जसं स्कॅनरनी, स्कॅनरनं आपण स्कॅन करून माहिती कॉम्प्युटरला आत देतो, आणि आउटपुट काय असते, कॉम्प्युटरला दिलेली माहिती बाहेर येणार. प्रिंटर जसं बाहेर येते माहिती, स्पीकर म्हणजे काय, साऊंड बाहेर येतो, प्रोजेक्टर ते पण बाहेर येते, पण स्कॅनर काय आत घेतो. जसं कीबोर्डने आपण माहिती आत देतो, माऊसनी आत देतो. तर हे काय झाले, इनपुट डिव्हाइस, आणि बाकीचे उरलेले आउटपुट डिव्हाइस. क्वेश्चन नंबर 12 आहे, वाचन किंवा लेखन ऑपरेशन करण्यासाठी सीपीयू मेमरीशी थेट संवाद साधतो, तर कोण, तर त्याचा आन्सर आहे प्रायमरी मेमरी. प्रायमरी मेमरी सीपीयूशी वाचन किंवा लेखन ऑपरेशन करण्यासाठी थेट संवाद साधतो. क्वेश्चन नंबर 13 आहे, व्हॉट इज ए वर्कबुक इन एक्सेल. वर्कबुक एक्सेलला काय म्हणतात, काय आहे वर्कबुक एक्सेल मध्ये, तर ते आहे अ फाईल कंटेनिंग मल्टिपल वर्कशीट. एकाधिक वर्कशीट असलेली फाईल. तर काय आहे याचा आन्सर, ऑप्शन 4, अ फाईल कंटेनिंग मल्टिपल वर्कशीट. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. ऑप्शन 4 याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे, ईमेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी सामान्यत कोणता प्रोटोकॉल वापरला जातो. ती ईमेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी सामान्यत SMTP प्रोटोकॉल वापरला जातो. तर याचा फुल फॉर्म काय, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा ईमेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी उपयोग केला जातो. क्वेश्चन नंबर 15 आहे, फॅट हा शब्दाचा अर्थ काय, तर फॅटचा फुल फॉर्म काय, फाईल अलोकेशन टेबल. फॅटचा फुल फॉर्म काय, फाईल अलोकेशन टेबल. बाकीचे क्वेश्चन बघू, हे संपले. सीपीयूचा अर्थ काय, म्हणजे सीपीयूचा फुल फॉर्म, सीपीयूचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, आणि सीपीयूला काय म्हणतात, संगणकाचा मेंदू सुद्धा म्हटले जाते. संगणकात डेटा इनपुट करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते, तर मॉनिटर काय, माहिती बाहेर देतो, हा आउटपुट झाला. प्रिंटर पण काय झाला, आउटपुट, कारण की माहिती बाहेर देतो. स्पीकर पण आउटपुट. तर काय, कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचे प्राथमिक कार्य काय असते, तर ऑपरेटिंग सिस्टीमचे प्राथमिक कार्य हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संसाधने व्यवस्थापित करणे हे ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य असते. म्हणजे काय, एक हार्डवेअर असते आणि एक सॉफ्टवेअर असते, या दोघांना एकत्रित मॅनेज करणे हे ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य असते. खालीलपैकी कोणते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे. विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. लिनक्स काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे, OS ऑपरेटिंग सिस्टीम. मायक्रोसॉफ्ट वर्ड काय, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल
हे जे आहे हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रॅम म्हणजे काय? रॅम आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रॅन्डम ॲक्सेस मेमरी याला रॅन्डमला मराठीत काय म्हणतात? यादृच्छिक. मराठीत पण लक्षात ठेवा, पण जास्त करून इंग्लिशमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर रॅम म्हणजे काय? रॅन्डम ॲक्सेस मेमरी. संगणकाचा मेंदू म्हणून कोणता घटक ओळखला जातो? संगणकाचा मेंदू म्हणून सीपीयू ओळखला जातो. मदरबोर्डचे कार्य काय? तर मदरबोर्डचे कार्य काय असते? मदरबोर्ड सर्व घटक जोडते. काय करते? सर्व घटकना जोडण्याचं काम मदरबोर्डचं करते. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते मला कमेंटमधून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल की माझा व्हिडिओ विद्यार्थी कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. आणि काही काही क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला देत चला. एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला, URL चा फुल फॉर्म काय आहे? एक आहे BIOS फुल फॉर्म काय आहे? आणि पुन्हा काय विचारू? AALU चा फुल फॉर्म काय आहे? पुन्हा WWW, एक आहे HTML, एक आहे HTTP. या सर्वांचे आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि जर या क्वेश्चनचे आन्सर येत नसेल तर या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे IP पत्ता काय आहे? तर IP चा फुल फॉर्म काय? इंटरनेट प्रोटोकॉल. खालीलपैकी कोणता वेब ब्राउझर आहे? लिनक्स काय? ऑपरेटिंग सिस्टीम. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. गुगल काय? एक सर्च इंजिन आहे. तर वेब ब्राउझर काय आहे? गुगलचं क्रोम. गुगल क्रोम हे वेब ब्राउझर आहे. फायरवॉलचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर फायरवॉलचा प्राथमिक उद्देश असते नेटवर्क संरक्षित करणे, हे फायरवॉलचे उद्देश असते. सादरीकरणे तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरले जाते? तर सादरीकरणे तयार करण्यासाठी सादरीकरण सॉफ्टवेअर. सादरीकरण म्हणजे काय? प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी कोणत्या सॉफ्टवेअरचे वापरले जाते? तर प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर वापरले जाते. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. अँड्रॉइड हे मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मॅक ओएस तर ही ॲपलची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल काय आहे? हे एक प्रकारचं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. एसक्यूएल चे पूर्ण रूप काय? ते एसक्यूएल चे पूर्ण रूप आहे सिक्युअर क्वेरी लँग्वेज. सिक्युअर क्वेरी लँग्वेज हे एसक्यूएल चे रूप आहे. त्याला मराठीत काय म्हणतात? संरचित क्वेरी भाषा. नेक्स्ट क्वेश्चन आहे जलद डेटा ऍक्सेस साठी कोणते स्टोरेज डिव्हाइस ओळखले जाते? तर जलद डेटा ऍक्सेस साठी SSD वापरल्या जाते. लक्षात ठेवा, SSD हे जलद डेटा ऍक्सेस साठी वापरले जाते. GUI म्हणजे काय? ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल युजर इंटरफेस हे GUI चा फुल फॉर्म आहे. आणि GUI जेवढा जास्त GUI असते तेवढे ग्राफिक चांगले असतात. गेमिंग साठी कोरल ड्रॉ, फोटोशॉप हे लोक जास्त GUI चा वापर करतात. खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग भाषा आहे? HTML भाषा आहे का? नाही. CSS आहे का? नाही. तर जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. SQL आहे का? नाही. तर काय? जावा ही एक प्रकारची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. DOS संक्षिप्त रूप काय? तर DOS चा फुल फॉर्म काय? डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम हे DOS चा फुल फॉर्म आहे. फिशिंग म्हणजे काय? तर फिशिंग म्हणजे काय असते? माहिती चोरी करण्याची पद्धत. आणि आपण जसं गुगलवर गेला, आपण सर्च करतो, तर आपण एखाद्या चांगल्या कामासाठी सर्च करतो, तर त्याला काय म्हणतात? सर्च. आणि जर त्याचं काम आपण निगेटिव्ह गोष्टीसाठी म्हणजे डाटा चोरण्यासाठी उपयोग करत असेल तर त्याला काय म्हणतात? फिशिंग म्हणतात. माहिती चोरण्याच्या पद्धतीला फिशिंग म्हणतात.
कोणते उपकरण डिजिटल सिग्नलला अॅनालॉग सिग्नलमध्ये रूपांतर करते? तर मोडेम. मोडेम हे डिजिटल सिग्नलला अॅनालॉग सिग्नलमध्ये रूपांतरित करते. तर मॉडेम कशाला लक्षात ठेवायचं? वायफाय आणि नेटसाठी मॉडेमचा लक्षात ठेवायचं. अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे उद्देश काय असते? तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे उद्देश असते मालवेअर हल्ला रोखण्यासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. ठीक आहे, संपले आजचे क्वेश्चन. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.